गुन्हेगार का सुटतात? तपास अधिकाऱ्यांचा काळा खेळ. एखादा गुन्हा घडतो, पीडित व्यक्ती न्यायाच्या आशेने पोलीस स्टेशन गाठते, दिवस रात्र एक करून रक्ताचं पाणी करून कोर्टात केस लढते. पण वर्षानुवर्षाच्या लढाईनंतर शेवटी काय होतं? कोर्ट त्या अट्टल गुन्हेगाराला पुराव्याअभावी निर्दोष सोडून देतं. कधी विचार केलाय गुन्हा करूनही आरोपी कसे सुटतात? फिर्यादीला न्यायापासून वंचित का राहावं लागतं? काय वाटतं तुम्हाला? सरकारी वकील कमी पडतात की जज साहेब आरोपीला सोडतात? सत्य खूप कडू आहे. केस जिंकणार की हारणार हे जज साहेब नाही, तर त्या केसचा तपास अधिकारी, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजेच आयओ ठरवतो. आज आपण पोलखोल करणार आहोत तपासातील त्या काळ्या खेळाची, ज्यामुळे गुन्हेगार छाती ठोकून बाहेर फिरतात. नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. कायद्याच्या भाषेत एक महत्त्वाचा शब्द आहे, डिफेक्ट्स इन इन्व्हेस्टिगेशन, म्हणजेच तपासातील त्रुटी. जेव्हा एखादा तपास अधिकारी भ्रष्टाचाराला बळी पडतो, आळस करतो किंवा जाणीवपूर्वक केस कमकुवत करायचंही ठरवतो, तेव्हा तो संपूर्ण केसचा पायाच खणून काढतो. सरकारी वकील कोर्टात कितीही हुशार असले तरी ते फक्त तपास अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारेच केस लढू शकतात. जर तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या ठिकाणचे महत्त्वाचे पुरावे वेळेत गोळा केले नाहीत, साक्षीदारांचे जबाब नोंदवताना जाणीवपूर्वक अशा त्रुटी ठेवल्या ज्याचा फायदा आरोपीच्या वकिलाला घेता येईल, किंवा पंचनामा करताना कायद्याचे नियम पाळले नाहीत, तर कोर्टासमोर दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. कारण आपला कायदा सांगतो 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे. याच तत्त्वाचा गैरफायदा काही भ्रष्ट अधिकारी घेतात आणि आरोपीला बेनिफिट ऑफ डाऊट्स म्हणजे संशयाचा फायदा मिळवून देतात व तो गुन्हेगार निर्दोष सुटतो. पण आता काळ बदलला आहे असं आपण म्हणू शकतो. अंमलबजावणी कितपत होते ते माहीत नाही. यंत्रणेतील सगळेच अधिकारी वाईट नसतात. काही अत्यंत प्रामाणिकपणेही काम करतात. पण जे अधिकारी कायद्याचा खेळ मांडतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्या देशातील नवीन कायद्यात म्हणजेच भारतीय न्याय संहितेत कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. पूर्वी पोलीस अधिकारी तपासात काय गोंधळ घालतात हे शोधणं कठीण होतं. पण आता तपासाचे डिजिटल रेकॉर्डिंग करणे, फॉरेन्सिक टीमला पाचारण करणे हे काही गुन्ह्यामध्ये बंधनकारक केले आहे. फक्त त्याची अंमलबजावणी होणे गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर कोणत्याही लोकसेवकाने किंवा तपास अधिकाऱ्याने कोणाला तरी वाचवण्याच्या उद्देशाने किंवा फिर्यादीचे नुकसान करण्याच्या हेतूने चुकीचे रेकॉर्ड, खोटे कागदपत्र किंवा खोटा तपास केला, तर तो अधिकारी आता स्वतः गुन्हेगार ठरेल. त्याच्यावर थेट गुन्हा दाखल होऊन त्याला जेलची हवा खावी लागू शकते. पण ह्यासाठी फिर्यादीने काय करावे लागेल? स्वतःच्या कायदेशीर अधिकाराचा कसा वापर केला पाहिजे? जर तुमची केस कोर्टात सुरू असेल किंवा पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरू असेल आणि तुम्हाला संशय असेल की तपास अधिकारी हा विकला गेला आहे किंवा निष्काळजीपणा करत आहे, तर हात जोडून गप्प बसू नका. तुमच्याकडे हे 3 मोठे कायदेशीर अधिकार आहेत. पहिला अधिकार, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करा, म्हणजेच डिपार्टमेंटल ॲक्शन. तपास अधिकारी सहकार्य करत नसेल तर तत्काळ पुराव्यासह संबंधित पोलीस अधीक्षक SP किंवा पोलीस आयुक्त CP यांच्याकडे लेखी तक्रार करा. वरिष्ठ अधिकारी यावर विभागीय चौकशी बसवून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करू शकतात. दुसरा अधिकार, कोर्टात पुढील तपासासाठी अर्ज म्हणजेच फर्दर इन्व्हेस्टिगेशन. जर चार्जशीट दाखल झाली असेल आणि त्यात तपास अधिकाऱ्याने महत्त्वाचे पुरावे लपवले असतील, तर तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत कोर्टात फर्दर इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच पुढील तपासासाठी अर्ज करू शकता. कोर्टाला संशय आल्यास कोर्ट तपासाचे आदेश पुन्हा देऊ शकते. अधिकार नंबर 3, तपास अधिकारी बदलण्याची मागणी. जर तपास निपक्षपाती होत नसेल तर योग्य कारणासह तुम्ही केस दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची मागणी वरिष्ठ पोलीस पातळीवर किंवा हायकोर्टात करू शकता. न्याय मिळायला उशीर झाला
की व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. पण जोपर्यंत आपण नागरिक म्हणून जागृत होत नाही, आपल्या अधिकारांचा वापर करत नाही, तोपर्यंत यंत्रणेतल्या अशा भ्रष्ट वृत्ती ठेचल्या जाणार नाहीत. अन्यायाविरुद्ध लढताना यंत्रणेला घाबरू नका. कायद्याचा अभ्यास करा आणि आपले हक्क समजून घ्या. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवा, जेणेकरून कोणत्याही फिर्यादीवर किंवा पीडितावर अन्याय होणार नाही. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. लक्षात ठेवा, कायद्याने वागा, सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.